भीमा नदीत बुडलेल्या 6 पैकी 4 जणांचे मृतदेह आता हाती लागलेले आहेत. एनडीआरएफनं 4ही मृतदेह ताब्यात घेतलेत. मृतदेहांची ओळख पटवण्यात येते. दरम्यान इतर 2 जणांचा शोध अद्यापही एनडीआरएफ कडून सुरू आहे. गेल्या 36 तासांपासून प्रवाशांचा शोध सुरू होता आणि आता 4घांचे मृतदेह हाती लागलेले आहेत. निश्चितच मंगळवारी 21 मे रोजी सायंकाळी 5:30 ते 6च्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रामध्ये ही जी बोट आहे ती करमाळा तालुक्यातील कुगाववरून इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे येत होती आणि त्याच दरम्यान ही बोट जी आहे ती पाण्यात बुडाली होती. या बोटीमध्ये 7 प्रवासी होते. 1 प्रवासी वाचला होता. 6 प्रवासी जे आहेत ते बुडाले होते. त्यांचा शोध प्रशासन गेल्या 36 तासापासून जवळपास घेत होतं. आज सकाळी पुन्हा शोध सुरू झाला होता. आता 3 व्यक्तींचे मृतदेह जे आहेत ते पाण्यावरती तरंगताना दिसलेले आहेत. अद्याप हे मृतदेहाची ओळख जी आहे ती पटलेली नाहीये. एनडीआरएफची टीम असेल, स्थानिक प्रशासन असेल, हे सर्व आता या भीमा नदी पात्रामध्ये गेलेलं आहे. त्या 3 जे मृतदेह आहेत ते आता ताब्यात घेतले जातील. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याची जी पलीकडची बाजू आहे कुगाव बाजूची, त्या बाजूला हे मृतदेह नेले जातील. त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यानंतर ही जी पुढील प्रक्रिया जी आहे ती पुढची प्रक्रिया केली जाईल. तर आता 6 व्यक्तींचा शोध सुरू होता. त्यापैकी 3 मृतदेह या पाण्यावरती तरंगताना आपल्याला दिसलेले आहेत. आणखीन 3 मृतदेहांचा शोध घेणं बाकी आहे.